शेजारणीच्या डोळ्यात मुसळ गेलं आणि ती शेजारीने तिला म्हणली, चतुरा तो अनवरा माय काळात दिसतो बाई, तो अनवरा इतका काळा, बोलतानाच दात दिसतो, नाही तर काय काळ्या माती इतका काळा आहे. चतुरी ऐकायला जरा बरी होती, बऱ्या घरची होती ना, म्हणजे सात्विक घरची होती, आगलाव्या घरची नव्हती. काही काही अशा बाप्पा, काही काही चतुऱ्या इतक्या इडपट, हळदीच्या अंगाने आल्या की लगेच दोनच तोंडन खिचडीन बोंड. म्हातारा म्हातारी अक्कल, अशा काही काही चतुऱ्या अशा टकटक दिसायला टकटक. सासू सासऱ्याने कमवलेली प्रॉपर्टी जिला खावा वाटती आणि तिला सासू सासरे जर आवडत नसतील तर तिच्या झोपीत पितड अंगावर पडन, झोपीत झोपीत झोपीत. हो, याला बी टाळ्याच वाजवायले का तुम्ही? लक्षात घ्या, 72च्या दुष्काळात आपल्या सासू सासऱ्यांनी आटकी धोतर घातली, आपल्या सासून 3-3 थगडाची लुगडी नेसली, शेवटच्या टप्प्यात कोपनचे लुगडे येत होते, ते लुगडे नेसले, कन्या आंबाड्यावर भाजीचे पिळे खाल्ले आणि आपल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्या. त्या सासू सासऱ्याला पांडुरंग समजा, त्या सासू सासऱ्याला शंकर समजा. आणि असं जर तुम्ही समजित नसाल तर तुमचे लेकर तुमच्या अंगावर चित्यापणी घासलेटच्या चिमण्या टाकून फुकून देते. लक्षात घ्या, आजच्या कीर्तनात इतकंच घ्या, फक्त घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करा, त्याने आपल्यासाठी किती पिळे खाल्ले, किती पिळे खाल्ले. एक दुसरा आजच्या कीर्तनात घ्या, काही काही पोरं बिना चपलाची पंढरपूरला जाते, काही पोरं नवरात्रात चपला घालीत नाही आणि दसरा झाला की घोरपडी धरीत येते. अरे तुम्ही कुठलाही परमार्थ न करता आपल्या आई वडिलाच्या पाया पडत जा. जो मुलगा किमान दिवसात एकदा आई वडिलाच्या पाया पडतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. माय बापाला विचारित नाही, महाराजाच्या थैल्या घेऊन फिरतो सुंबळ्या, मरशील एक दिवशी, मरशील मरशील मरशील. सकल तीर्थाची धुरी जे का जाण माता पिंजरी. आणि उपासले धरते, लय उपास धरते. तुम्हाला कोण्या महाराजांना उपास सांगितले त्याचं नाव सांगा, त्याला नदीत नेऊन हाणतो. काही सोंगाड करतात तुम्ही आपले. अहो किती कीर्तन, किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती प्रवचन, काय दांगडू चालू आहे आपला. गुण एक तुम्हाला कोणाला काही. ज्ञानोबा तुकोबारायने सांगितलेले उपास फक्त 3, एकादशी, सोमवार आणि पुराणानं प्रदोष सांगितला. या 3 उपासाच्या व्यतिरिक्त ज्ञानोबारायांनी उपास सांगितला नाही, तुकोबारायांनी सांगितला नाही, नाथबाबांना सांगितलं नाही, सावता महाराजांनी सांगितलं नाही, नामदेवरायांनी सांगितलं नाही, शेना महाराजांनी सांगितलं नाही, रविदास बाबांनी सांगितलं नाही, कबीर महाराजांनी सांगितलं नाही. काय उपास धरता तुम्ही? आता श्रावण झाला की सगळ्या बायका हॉस्पिटलमध्ये, PHB लेवल रिवर्स. डॉक्टर म्हणतील मायाच काय मुळावर आला बाबा हो. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जरी प्रांजळ माणसं मला मान्य करत असाल तर वारकरी संप्रदायातला मला कॉलर धरून थुतरी घालीन बाळ्या तू कीर्तनात काय सांगत होता उपास धरू नको. मी वाचून सांगतोय, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. आपण किती मोठ्या प्रांतातली माणसे सांगू तुम्हाला. या भागातली माणसं इतकी पुण्यवान आहात, या भागातल्या संतांनी 36 वर्ष पंढरपुरातला मालक कामाला होता. 36 वर्ष पंढरपुरातला मालक ज्या नाथबाबांनी कामाला फुलाय, त्या भागातले लोक काही लवंगावर मंगळवार धरीते आणि म्हाताऱ्याच्या भाकरीला 3 वाजिलेस. अरे वाटून कुठून झाला विठाला. गौरीचं पुण्य नाही. एकादशी 15 दिवसाची धरायची, सोमवार धरायचा, शक्य असल्यास प्रदोष धरायचा, एकही उपास धरायचा नाही. काय पाप लागल तर गिरगावचा बाळ्या चढू द्या त्या पापात, पण उपास 3च सांगितले, याच्या व्यतिरिक्त उपास सांगितले नाही. नांदेड पासून तर आळंदी पर्यंत पट्ट्यातल्या लोकांनी, आपण इतक्या गोड पट्ट्यातली माणसं आहेत, या पट्ट्यातल्या संतांनी पंढरपुरातल्या मालकाला, काशीतल्या मालकाला कामाला लावलंय. इतके पुण्यवान माणसं आहेत आपण. भांगारी उपास धरायचे, भांगाऱ्या देवायच्या पुढे शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. 1.5-2 महिने झाले त्या लग्नाला डॉक्टर साहेब, 1.5-2 महिने एका लग्नाला झाले. पाहुणी आपली ती
2.25 महिन्याच्या नंतर लग्नाला 2.25 महिने आत्ता झाले, त्या मुलीची गर्भाशयाची पिशवी काढून टाकली. 2.25 महिने झाले लग्नाला, 2.25 महिने गर्भाशयाची पिशवी काढली. तज्ञ 5 डॉक्टरचा निकष झाला की जास्त उपास धरली होती. तिने एखादं धरली नव्हती. मी जाऊन विचारलं तिला, ती सोमवार पण धरीत नव्हती, ती प्रदोष धरीत नव्हती, ती दुसराच कडबाडवास केव घेत होती. कोणी सांगितलं तुम्हाला आगाऊपणा करायचा? कोणी सांगितलं? सुधरा. तुम्हाला याच्याकरता सांगतोय माझ्या माईंनो, माझ्या वारकरी संप्रदायाने तुम्हाला इतकं उंच घेतलंय, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर माझ्या पवित्र देशातल्या तुम्ही मावल्या आहात आणि तुम्ही आजारी पडता कामा नये. तुम्हाला एक सांगू का, किती विद्वान पकवाद्या असू द्या, किती विद्वान गायक असू द्या आणि किती विद्वान कीर्तनकार असू द्या, त्याची बायको सात्विक आणि बलशाली असली तर तो घरी जेवायला नेऊ शकतो. ज्याची बायको उपासानं गळून गेली, ह्या भितडावून त्या भितडावर पडायची, त्यानं बाहेरच्या सत्यात टकू हाणावं. त्यानं घरी कोणाला चहा प्यायला नेऊन पितरायला पण म्हणावं, नदीवर थांबा, इथून अक्षता टाकीतो. पप्याची माय गळून गेली असं म्हणावं लागेल. माझ्या मावल्यांनो, नवऱ्याचा पुरुषार्थ जर मोठा वाढवायचा असेल तर बलशाली स्त्री या देशाची असावा, शक्तिशाली स्त्री या देशाची असावी. ए ढाल छातीसी पुत्र पाठीसी, ए ढाल छातीसी पुत्र पाठीसी, अमरेला तलवार. फक्त कसा उल्हासात आला पाहिजे. आखरीचं मुडून माणूस उभाटे हाणते दुसऱ्याचा बांध करण्यासाठी. चांगला बदलण्याचा. ए ढाल छातीसी पुत्र पाठीसी, कमरेला तलवार. एक होती नार, एक होती नार, एक होती नार, एक होती नार. बघा राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, बघा सावित्रीबाई फुले. या नागनाथाची मंदिर 6 पातशाहीपैकी 2 पातशाही पाळली. 6 पातशाही होत्या. घरी गेल्या इचका जीनच्या पॅन्टीवाल्यानो मोबाईलवर व्हॉट्सअप खेळता कधी कधी आपलं बघा माईक हातात आल्यावर धर्मावर बोलतो, जसा धर्म याच्या बापानं सुरू केलाय. आणि माईकच्या बाजूला गेलो की धर्माचं इतकुस सुद्धा सांभाळीत नाही. अशा हलकटाईची संख्या जास्त झाली, नुसतं धर्मावर माईकवर बोलायचं. 6 पातशाहीपैकी 2 पातशाही या भारत देशातली 12 ज्योतिर्लिंगाची मंदिराची खंडन केली. मंदिर पाहिजे. अरे विश्वाला सावली देणारे शिवशंकर, त्या शिवशंकरांना सावली या पवित्र देशातल्या बाईला दिली. देवी अहिल्याबाई होळकर, तिनं सावली केली शंकराला. ती काही पण उपास धरीत नव्हती ती माऊली. देवी अहिल्याबाई होळकर एकादशी धरत असतील, भगवान शिवशंकराचा सोमवार धरीत असतील, लवंगावर मंगळवार आणि पिवळ्या फुटाण्यावर बुधवार, ढवळे शुक्रवार. त्या दिवशी साडी ढवळी. पप्याचा बाप चिता असताना कुकू नाही. कोणी उपास सांगितले माय तुला का चतुरे अंतिके मंजुळे वचे, कोण सांगितले तुला उपास करता? फुकट अंगावर घ्यायचा आहे, भ्रष्ट होईल आपला परमार्थ. करू नका असलं. असो काय सांगत होत सुदर्शन, हा अहंकारानं व्यापलेला सुदर्शन आहे. म्हणून देव दिसत नव्हता. म्हणून या सुदर्शनानं नाटक केलं. सुदर्शन्या म्हणायचं त्याला. मी दुर्योधनाला दुर्योधन्या म्हणतो, त्याचा काम आहे तुमच्या गावात नाही. जयद्रथ्या अभिमन्यूला लात मारली. जय दुःशासन्या द्रौपदीचं वस्त्र हरण केलं. मूर्ख लोक आहे ती. 24 लोक होती महाभारतात मूर्ख. चला इकडे. हा सुदर्शन नंद बाबाला पायाकून गिळलं. वेगात सांगतो, वेळ संपला आपला. आणि सगळी गवळी धावत आली, मारत होती सापाच्या अंगावर. तो मरत नव्हता.
शेवटी दादा आले. दादा आवाज दिला, कन्या पळ. भगवान म्हणले, दादा काही ताण घेऊ नका. सर्प नंद बाबाला खाण्यासाठी किंवा डसण्यासाठी आलं नाही, ते मला पाहण्यासाठी आले. काय त्याची मायवेली नंद बाबाला खावी? एका महाराजाला ढकलून दिलं तर सर्प झाले. नंद बाबाला खाल्ल्यावर काय होईल? शेपटीची आळी. ताकद नाही, ताकद नाही, ताकद नाही. भगवंताला पाहिल्याबरोबर त्याचा उद्धार झाला. पाहता श्रीमुख गोविंदाची दुःखाची निवृत्ती, सुखाची ती सुख. पाहता श्रीमुख गोविंदाची. राधेच्या बाबतीत सांगायचं झालं तर राधेनं देवाला इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं. मी सपानियाची गोविंदाची चट. मिस म्हणजे निमित्त, पाण्याचं निमित्त, आणि चट म्हणजे आवड. मिस पानियाचे निमित्त पानियाचे, आवड गोविंदाची. मिस पानियाचे गोविंदाची चट. चट म्हणजे आवड, देवाला पाहण्याची आवड होती. इतकं देवाला पाहिलं, इतकं देवाला पाहिलं, इतकं पाहिलं की तिनं देवाला पाहिल्यावर तिच्याकडे पुण्य इतकं झालं. त्या पुण्याचं गठुडं त्याच्या मानावर बसलं आणि त्याची मान वाकली. त्या पुण्याच्या गठुड्यानं तो वेडा झाला. राधेला पाहुनी फुलले हरी, पहिलं दोरी तो नंदा घरी. म्हणजे वेडा झालाय देव, इतकं पुण्य. आणि तो भगवान एके दिवशी राधेला भेटला. राधे, मला पाहिल्यानं राधेला पाहुनी फुलले हरी. तिच्या वर्णन केलंय. वालियाने कुंडल हाले, डोळे मोडी तर राधा चाले. तिच्या कानातले कुंड हालत होते. आमच्या घरच्यांना चांगल्या प्रतीचे कुंडल केले होते. आता ते महागडे कुंडल तुरी झालत्या त्या साली भरपूर 150-200 क्विंटल. चांगला माल होती मला, म्हणून तर इतका करकर बोलत. लय चरचर बोलल्यावर कीर्तन बंद केलं, निघले खूप पाहायला राहणार. हो, आणि ते नसल्यावर मग काय करावं? त्याच्यामुळे ती तिरगिल की इकडे चलत. ते भारीचे कुंडल केलेत. मग आता कुंडल केलेत मोठेपणा म्हणून नवऱ्याने केले म्हणून मला जेवायला वाढताना मान हालू लागली. तितकं नका. आमच्या मंडळीवर घेतल्यावर तुमची लय खसखस. किती येडपट बायको नाही मी, तुम्हाला लागेल म्हणून तिच्यावर घेतलं. तुमचं तळायला इतकी येडपट असल्या तुम्ही नाशिकला गेलो असतो अंगाला काव लावून जय बम बम बोले शबदकार म्हणे. तुम्हाला रागीन म्हणून तिच्यावर घेतलं. समजून घ्या कोणाचं सांगायला. मान हलू लागली. नाही म्हणला रे कान होते तुम्हाला ते कुंडल आवडणच का? आणि तुम्ही कीर्तनात लय राधेचे वर्णन करतात. म्हणलं त्या राधेचे कुंडल तुझ्या कुंडलात लय फरक आहे. फक्त पैसे देऊन आणले. राधेच्या कुंडलाचं वर्णन याच्या करता केले. ती इतकी पवित्र होती. तर राधेचा संग करावा ही स्त्री आहे आणि चंद्र सूर्य पुरुष आहेत. मग कसं राहता येईल? मग चंद्रानं राधेच्या कुंडलात प्रवेश केला आणि सूर्यानं राधेच्या एका कुंडलात प्रवेश केला, म्हणून त्याचं वर्णन आहे. वारियाने कुंडल हाले. पुराण बघत लक्षात येईल तुमच्या. असो, त्या राधेला एके दिवशी भगवान भेटले आणि भगवंतानं सांगितलं, राधे तुम्हाला इतकं पाहलं, इतकं पाहलं, इतकं पाहलं. पापाचा तर विषय नाही, पण पुण्य इतकं वाढलं, इतकं वाढलं. मी तुला काय देऊ? काय मागावं राधेनं? राधेला काही बी देत होता तो, काही देत होता, काही देत होता. पाहण्याची ताकद, दुःखाची निवृत्ती, सुखाची ते सुख, सुखाच्या पलीकडचं सुख. राधा ही मूळता मागे इंद्राची पत्नी होती. राधा ही शेची होती. मग आपल्याकडे मंत्र्याला किती पद असतील? लय वरच्याच्या जवळचा असेल आणि अति जवळचा असेल तर 3. सगळे पद एका मंत्र्याला असतात का? एकाच मंत्र्याला पद 222. त्याचं नाव अमरपुरीचा राजा इंद्र आणि या इंद्राची बायको. 222 पद तिच्या नवऱ्याला. ती बाई लहान असेल का? ती राधा आहे. राधा ती काय मागेल बाकीच्या गोष्टी? गहून, ज्वारीन, साडीन, चोडीन, हे दागिने, टापसन, फापसन, शिवण पिसन, बाजीगरण, ते जोतन, हे कशाला मागेल? नॅकलेस बैलाच्या जोत्यावरच असतो. हे कशाला मागेल ती? घेणं देणं. एवढ्या मोठ्या राजाची पत्नी, मला काहीच नको. मग काय पाहिजे राधे? मी ज्या वेळेला हेलोकातली यात्रा सोडी, माझ्या अंगाची माती तू कपाळात लावी जाय. गोपी चंदन उटी, तुळशीच्या माळा. पाहण्याची ताकद इतकी मोठी महाराज. लक्ष्मी पायापाशी तुझी ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले अभिमान सांगोनी पांडवा. अशी तू येईल,
अशीच होईल ती. अभिमान सांडोनी पांडवा. मागचं पुढचं आता तुम्ही म्हणा. शेवट पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आधी सेवा आहे, आधी अभिमान सोडून द्याला, मग नित्य सेवा केली, अभिमान सोडून द्याला, तेव्हा सेवा करण्याच्या योग्यतेची. आणि सेवा काय दिली? पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचं आणि कोण्या दिवशी बस स्टँडला थाटी घेऊन बसवायचं, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ती लक्ष्मी देवानं पायाची सेवा करायला दिली. आणि राधा कोणी तुली माहिती? दुःखाची निवृत्ती सुखाची सुख, सुखाच्याही पलीकडचं सुख. चंद्र सूर्य येतोपर्यंत राधेला कपाळावर. सगळ्या वारकऱ्याला सांगितलं, तुम्हाला जर मी पाहिजे असेल तर गोपीचंद कपाळाला लावी जा. गोपीचंद काय सुख दिलं महाराज, ही फक्त पाहण्याची ताकद आहे. पाहता श्रीमुख गोविंदाची विठोबा भगवान मथुरेत जन्माला आले. नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. इथे मायेचा जन्म झालाय. मला ठेवा माया घेऊन या. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. पायीची बंधने गळती केव्हा? उचलिला कमळापती तेव्हा. डोक्यावर विश्वाच्या मालकाला घेतलं की हातापायातल्या बेड्या निघून गेल्या. शुभतेचा संकेत आहे. वसुदेवाच्या लक्षात आलं, याला मी डोक्यावर घेतल्याबरोबर माझ्या हातापायातल्या बेड्या गळाल्या. त्या अर्थी हा सामान्य पुरुष नाही. मनशी रक्ष पाळ देव्या मोहिले सकळ. झोपी गेले राखण करणारे. आणि मग बाहेर आले. पाऊस पडत होता. तो पाऊस अमृताचा होता. शेषाला राग आला. भगवंताच्या अंगावर अमृत काय करायचं म्हणून वरती छाया धरी शेष. मग यमुना तुडुंब भरलेली होती. पुरत चढला चांगल त्याशी लाविला अंगुष्ट. पुरत चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. असा पूर असा चढलेला आहे. आणि भगवंताने अंगठा लावला, कारण सासूला जावयाचं दर्शन घ्यायचं होतं. आपल्याकडे उलट आहे. आपल्याला सासूच्या पाया पडावं लागतं. कर्दोड असूपर्यंत 100 रुपये. अधिक मास असेल तर आणखी. आपण इथं सासू जावयाच्या पाया पडते. कारण का पडते? सासूला माहित होतं याची कृपा असली तर आपल्यात पाणी. याची कृपा असली तर आपल्यात पाणी. सासूचं जावयाचं नातं. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. सागर नद्यांचा कोण? मालक मालक मालक. मग सागराची लक्ष्मी जर कन्या, तर नद्यांची कोण लक्ष्मी? मुलगीच. मग नद्यांची मुलगी म्हणल्यावर लक्ष्मी विष्णूची कोण? पत्नी. मग विष्णू नद्यांचा कोण? जावाईच ना. जावाई जावाई. मग यानं जर कृपा केली तर पाऊस पडत तर नदीत पाणी राहील. म्हणून गंगा भगवंताचं दर्शन घेतो. ती 350 गंगा पैकी ती एक गंगा होती. तुझ्या चरणीच्या गंगा फार मोठी. एका गंगेची निर्मिती भगवंताच्या पायापासून झाली. हा एक पुरावा आहे. आणि गंगेचं दर्शन घेतलं. 350 गंगा आहे. त्याच्यापैकी वंगदेशाचा राजा कर्ण हा एका गंगेच्या तीरावर राज्य होतं. त्या राज्यात त्या गंगेचं नाव आहे चर्मनवती नावाची गंगा. गंगा बघत जा बघत जा बघत जा बघत जा. आता सध्या अयोध्येतल्या राम मंदिरातल्या मूर्त्या ज्या आहेत, रामप्रभूची मूर्ती, लक्ष्मणजीची मूर्ती, सीताई साहेबाची मूर्ती, 350 गंगापैकी एका गंगेतल्या पाषाणाची मूर्ती आहे. ती गंगा नेपाळ नावाच्या देशात आहे. त्या गंगेला गंडकी नावाची गंगा म्हणतात. त्या गंगेमधला पाषाण काढून त्या मूर्तीच्या, कारण त्या गंगेतले जेवढे पाषाण तेवढे भगवान विष्णू परमात्मा, त्यांना वृंदेचा शाप होता. भगवान दगड होऊन पडले, पाषाण होऊन पडले. आणि ती गंडकी नावाची गंगा आहे. चर्मनवती नावाची गंगा आहे. सज्जनांनो लक्षात ठेवा, ज्याची आई गेली असेल, ज्याची आई गेली असेल, त्याला आईची सेवा घडली नसेल, त्याने एकदा त्या गंगेचं दर्शन घेऊन यावा. त्या गंगेचं नाव आहे सरस्वती नावाची गंगा. गुजरात मध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे. तिथे भगवान परशुरामाने त्या सरस्वती नावाच्या गंगेत तर्पण केलं, म्हणून त्याला मातृगया म्हणतात. बघा, आपल्या प्रत्येक ठिकाणाला महत्व आहे, महत्व आहे. आणि आपल्याला सर्वात आवडीची गंगा, ती गंगा म्हणजे चंद्रभागा. 349 गंगा मळाल्याच्या नंतर शुद्ध होण्यासाठी चंद्रभागेत येतात. इतकी चंद्रभागा पवित्र. सकल कीर्ती घडती वे कवेळा, ते चंद्रभागा डोळा देखलिया. इतकी मोठी ताकद त्या चंद्रभागेत आहे. आणि अशा नाविन्यपूर्ण या गंगेचे. ही गंगा यमुना नावाची गंगा आहे.
आणि त्या गंगेनं अंगठा तिला अंगठा लावल्याबरोबर पुढं चढाला आचाट त्याशी लाविला अंगुष्ट तुभंगली यमुना माई. यमुनेचे 2 तुकडे झाले. इथे एक भाष्यकार वर्णन करतोय, जुनी स्त्री जशी मधातून भांग पाडते असं वर्णन केलं. दुनियादास महाराज सांगायचे, 2 पट्टे साडी नेसे लुगड, 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काळी कोंबड, मागून काळी कोंबड, कपाळाला कुंकू नाही रेषे घुबड, कपाळाला कुंकू नाही रेषे घुबड. सांग सांग कोरी नांग लाग नका बोल, सांग सांग कोरी नांग लाग नका बोल, कपाळाला कुंकू नाही रेषे घुबड, कपाळाला कुंकू नाही रेषे घुबड, कपाळाला कुंकू नाही रेषे घुबड. देवीला कुंकू आहे, महादेवाला कुंकू आहे, भागवतात कृष्णाच्या फोटोला कुंकू आहे, यायला कुंकाचाच पत्ता नाही. लाईनच का टिकल्या पण जरा दिसायसारख्या लाईन अशी टिकली इथं लाई त्यात वरी का कोंबडी बसवायची गांडे घोळायला. किती कीर्तनायला दम नाही, भागवतायला दम नाही. आणि काय घेता तुम्ही, नुसते महाराज आणणं, त्याला खपक्या पाकिट देणं, ते श्रीमंत करणं. आपण असेच रुपरने झटकिले, रुमाला झटकिले की पळाले. चांगली टिकली लावली पाहिजे, जरा दिशेला अशी लावली पाहिजे. नाही तर काय पदरान पुसली की पप्याचा बाप पदरालातला टाकला, कपाळ तसं ढवळ्या परत दिवाणी. हो असं शितुडे असं तोंडावून हात फिरा, ते लेटकलाच पप्याचा बाप, आणि कपाळ तर ढवळ्या परत दिवाणी. असं नाही केलं पाहिजे. मोठी माय, आपण चांगल्या कुळातल्या मावल्या नाव टिकवलं पाहिजे. जुनी स्त्री जशी भांग पाडायची वर्णन आले भागवतात. 4 श्लोक आले तुमचे. मोठं कुंकू लावणार नीचे, भांग भांगणार नीचे. काय काय शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. मी लहानपणी कर्मकांड करायचो, 2-4 गावाला जोशी पण करीत होतो. त्यावेळेला बायका अशा सत्यनारायणाच्या दिवशी नाव घ्यायच्या. चुनचुन्या बसले मेनात, डोंगावटी, गुलाल भांगात, येलदोडे मुठीत, रावसाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत, राव शाबास त्यांना झोपल्याला. हो त्याच्या तोंडा भावता कुत्रे घुमायले, पण हावसानं नाव घेत होत्या. पण नाव घ्यायचं, बकिटात बकीट, विस्टीलचं बकीट, मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. गाव कदरलं त्याला, त्याचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. काय आगाव काम, अशी नाव घेत होत्या. मला 4-200 पाठ आहे कीर्तनात, तोरक सांगू कुठं थोडं घेतलंय. चला दुभंगरी यमुना माई. पलीकडे गेले, एक दार उघड होतं. दार 3 बंद होते, एकच उघड होतं. ते गाईचं दार होतं. संध्याकाळी ज्याच्याकडे 9 लाख गाई, तो श्रीमंत किती असेल, काम करावं लागेल. पाणी गाईला संध्याकाळी वैरण टाकली, दार लावायचं विसरले. मध्ये गेले, भगवंताला ठेवलं वसुदेवानं. ते दार उघड होतं आणि माया घेऊन गेली. ती हातात दिली सटली. कंसाला सांगितलं, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला इकडे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंद नरनारी. बघता बघता भगवान वाढू लागले, वाढताना मोठे झाले, खोड्या केल्या खेळू लागले. आता जाई राणा सवे घेऊन गोदना. एक्सप्रेस निघाली आता झेलक एक्सप्रेस. आता जाई राणा सवे घेऊन गोदना, पावा घुंगडी घेऊन पायी. भगवान गाई वास वळत होते. सगळे एकत्रित आले. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. विभ्रतं वेण शृंगायाम शृंगांतटाय जायते. व्याधिविरशन हितार्थायाम प्रसादरस्तु कवनं. मोक्षान् चत्वारुरेषु प्रसादरस्तु भयम्. यत् प्रसादरस्तु पूर्णायाम पापक्षालन हितार्थायाम. पुण्य प्रकोप यदि जायते नाम भव प्रसादरस्तु गोपाल कृष्ण भगवान. नागनाथ भगवान श्री जगन्नाथ. शांति ब्रह्म ज्ञानेश्वर